डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हे कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रिया, कृषी निर्यात, कृषी उत्पादन, पिकांचे फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कोणत्याही एका शेतकऱ्याला अथवा महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन्मान करण्यात येतो. तसेच 3 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो. निकष: कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे व्यक्ती अथवा संस्था असायला पाहिजे किंवा राज्य शासनाचे कोणतेही एक पुरस्कार प्राप्त असायला पाहिजे. सदर शेतकऱ्याचे प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांनी प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे व पुढील कार्यवाही करण्यात येणार. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार कृषी क्षेत्रात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, फलोत्पादन, ग्रामीण विकास ज्यामध्ये सक्तीचे बायोगॅसचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत दरवर्षी एकूण 8 शेतकऱ्यांना अथवा संस्थांना कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. त्यामध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र याप्रमाणे सत्कार करण्यात येतो. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार शेती क्षेत्रामध्ये सातत्याने होत असलेल्या प्रगतीमध्ये महिलांचा फार मोठा वाटा आहे. त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक चळवळीमध्ये महिला प्रामुख्याने पुढे येत आहेत. तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला गौरवान्वित करण्यासाठी या प्रकारे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत अंतर्गत पारितोषिक देण्यात येतो. त्यामध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सत्कार करण्यात येतो. महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत कृषीभूषण पुरस्कार सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून निविष्ठा तयार करणे, त्यांचा वापर करणे व सेंद्रिय उत्पादन यांना व्यवस्थित बाजारपेठ मिळवून देणे या हेतूने जे शेतकरी संकल्पात्मक कार्य अवलंबन करून दुसऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत असतात, अशा शेतकऱ्यांना हा कृषीभूषण पुरस्कार देण्यात येतो. पारितोषिक 2 लाख रुपये रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सत्कार करण्यात येतो. वसंतराव नाईक कृषी मित्र पुरस्कार कृषी ज्ञानाचा फायदा परिसरातील इतर शेतकऱ्यांना व्हावा आणि शेती उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या किंवा प्रोत्साहित करणाऱ्या शेतकरी संस्था अशा शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रामुख्याने वृत्तपत्रे व बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या संस्था किंवा शेतकऱ्या यांचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षीपालन, रेशीम उद्योग, गांडूळ खत यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पारितोषिक देण्यात येतो. 1,20,000 रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात येतो. तसेच राज्यातील 8 शेतकऱ्यांना हा पारितोषिक देण्यात येतो. उद्यान पंडित पुरस्कार महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा प्रत, हवामान व इतर अनुकूल परिस्थिती पाहता फलोत्पादन मोठ्या क्षेत्रात होतो. तसेच भाजीपाला पिके, फुलपिके, मसाला पिके, औषधी पिके, सुगंधित वनस्पती यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पारितोषिक देण्यात येतो. या पारितोषिकमध्ये 1 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह तसेच सत्कार करण्यात येतो. एकूण 8 शेतकऱ्यांना हा पारितोषिक देण्यात येतो.
वसंतराव नाईक कृषीनिष्ठा पुरस्कार एकूण 40 पारितोषिक देण्यात येतात. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये सुधारित अवजारांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी, पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटूर पद्धतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर, नाला, तलाव इत्यादी पाण्याचा शेतामध्ये सदुपयोग, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचन याद्वारे पिकांना पाणी देणे, पाण्याचा योग्य वापर, पिकांचे संरक्षण, औषधांचे वेळेवर फवारणी करणे, तसेच शेतीपूरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीमध्ये फळबाग लागवड करणे, तसेच स्वतःच्या कल्पनेने नवीन पद्धतीने शेती करणे या सर्व बाबी मार्गदर्शक तत्वाने इतर शेतकऱ्यांना सांगण्या अशा शेतकऱ्यांना तसेच संस्थांना कृषी विभागामार्फत हा पारितोषिक देण्यात येतो. या पारितोषिकमध्ये बहुतांशा आदिवासी गटासह इतर शेतकऱ्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतो. रोख रक्कम 44,000 रुपये आणि सन्मानचिन्ह व पारितोषिक व सत्कार करण्यात येतो. युवा शेतकरी पुरस्कार एकूण 8 पारितोषिक देण्यात येतात. त्यामध्ये विविध नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना हा पारितोषिक देण्यात येतो. ह्या पारितोषिककरिता वयोवर्षाची अट लागू आहे. त्यामध्ये 18 ते 40 वयवर्ष गट या 18 ते 40 असून युवा शेतकऱ्यांना हा पारितोषिक देण्यात येतो.